नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमाची संपूर्ण पौराणिक कथा। हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात। परंतु हा सण का साजरा केला जातो, यामागील सावित्री आणि सत्यवान यांची कथा काय आहे, चला तर मग जाणून घेऊया। खूप वर्षापूर्वी मद्र देशात अश्वपती नावाचा एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करीत होता। त्याच्याकडे सर्व सुख संपत्ती होती, पण त्याला अपत्य नव्हते, त्यामुळे तो खूप दुःखी होता। काही काळानंतर राजाच्या घरी सुंदर कन्येचा जन्म झाला। देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले। सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान, नम्र आणि गुणवान होती। सावित्री विवाहयोग्य झाल्यावर राजाने तिला योग्य वर निवडण्यास सांगितले। देशभर भ्रमण करत असताना सावित्रीला सत्यवान नावाचा राजपुत्र भेटला। सत्यवान अत्यंत सद्गुणी, पराक्रमी आणि सत्यप्रिय होता। सावित्रीने त्यालाच आपला पती म्हणून निवडले। जेव्हा ही गोष्ट महर्षी नारदांना समजली तेव्हा त्यांनी राजा आपल्या अश्वपतीला सांगितले की सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे, पण त्याचे आयुष्य खूप कमी आहे। लग्नानंतर नेमक्या 1 वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे। हे ऐकून राजा चिंतेत पडला। त्याने सावित्रीला दुसरा वर निवडण्याचा सल्ला दिला, पण सावित्री म्हणाली, भारतीय स्त्री एकदाच पती निवडते। मी सत्यवानालाच माझा पती मानले आहे आणि माझा निर्णय बदलणार नाही। तिचा दृढ निश्चय पाहून राजाने विवाह संमती दिली। त्यानंतर सावित्री आपल्या पतीसोबत जंगलात राहू लागली। 1 वर्ष पूर्ण होण्याची वेळ जवळ आली। महर्षी नारदांनी सांगितलेले दिवस जवळ येताच सावित्रीने 3 दिवस उपवास, जप आणि प्रार्थना सुरू केली। तिच्या मनात एकच इच्छा होती, आपल्या पतीचे प्राण वाचणे। ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी तो जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला। सावित्री त्याच्यासोबत गेली। काम करत असताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या। तो थकून सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला। थोडी दुःखी झाली, पण तिने धैर्य सोडले नाही। तेव्हा यमराज स्वतः सत्यवानाचा जीव घेण्यासाठी तिथे आले। यमराज सत्यवानाचा जीव घेऊन निघाले। सावित्री त्याच्या मागे चालू लागली। यमराजाने तिला परत जाण्यास सांगितले, पण सावित्री म्हणाली, जिथे माझे पती जातील तिथेपर्यंत जाणे हा माझा धर्म आहे। तिच्या निष्ठेने यमराज प्रभावित झाले। तिला एक वरदान मागण्यास सांगितले। सावित्रीने आपल्या अंध सासू-सासऱ्यांना दृष्टी आणि त्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे असा वर मागितला। यमराजांनी तो वर तिला दिला। तरीही सावित्री त्यांच्यासोबत चालत राहिली। यमराजांनी पुन्हा तिला वरदान मागण्यास सांगितले। त्यावेळी सावित्रीने आपल्या वडिलांना 100 पुत्र प्राप्ती व्हावी असा वर मागितला। यमराजाने तोही वर दिला, तरीही सावित्री थांबली नाही। तिच्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रता धर्माने यमराज पुन्हा खूप प्रसन्न झाले। त्यांनी तिला 3रे वरदान मागण्यास सांगितले। सावित्री म्हणाली, मला आणि माझ्या पतीला सत्यवानाला 100 पुत्र हवेत। यमराजांनी लगेच तथास्तु म्हटले। मात्र काही क्षणाने त्यांना लक्षात आले की सत्यवान जिवंत नसल्यास हा वर पूर्ण होऊ शकत नाही। सावित्रीच्या चातुर्याने यमराज आनंदित झाले। सावित्रीच्या अखंड निष्ठेने, प्रेमाने आणि बुद्धीने प्रसन्न होऊन यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले। सत्यवान जिवंत झाला। त्याच्या आई वडिलांना दृष्टी मिळाली, त्यांचे राज्य परत मिळाले। राजा अश्वपतीला हा पुत्रप्राप्ती झाली। अशा प्रकारे सावित्रीचे दृष्ट श्रद्धेमुळे मृत्यूवरही विजय मिळाला। असे मानले जाते की ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला जीवनदान मिळाले त्या वडाच्या झाडाखाली पूजा करण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली। वडाचे झाड दीर्घायुष्य, धैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला धागा गुंडाळून पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। मित्रांनो, वटपौर्णिमेची ही कथा आपल्याला श्रद्धा, निष्ठा, प्रेम, धैर्य आणि संयम यांची शिकवण देते। सावित्रीप्रमाणे दृढ विश्वास आणि सकारात्मक विचार असतील तर कोणत्याही संकटावर मात करता येते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।